गेल्या 9 महिन्यांमध्ये नाशिक विभागात विजेचा धक्का लागून तब्बल 63 जणांना आपला प्राण गमवावा लागला। या घटनांना पूर्णपणे महावितरणचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप करत ग्राहक पंचायतीने आंदोलनाचा इशारा दिलाय। तर लोक खबरदारी घेत नसल्याने दुर्घटना घडल्याचं महावितरणच्याकडून सांगण्यात येत आहे। एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 या कालावधीत विजेचा धक्का लागल्याने एकूण 104 अपघातांची नोंद झाली। यामध्ये 63 जणांचा मृत्यू झालाय। यात सर्वाधिक अपघात हे उघड्यावरती असलेल्या डीपी तसंच वायरिंगच्यामुळे झाल्याचं दिसून आलंय। महावितरणने मात्र आपली जबाबदारी झटकत लोकच खबरदारी घेत नसल्याचा दावा केला आहे। आवाहन जनतेला करू इच्छितो की जर उघड्या डोपी किंवा उघड्या तारा जर का असेल त्याला आपण स्पर्श करू नये। त्याच्या शेजारी जे माझे शाखा कार्यालय असतील किंवा जे संबंधित वीज कर्मचारी असतील त्यांच्या नजरेस ही बाब आपण आणून द्यावी, जेणेकरून त्याच्यावरती तात्काळ आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन घेता येईल। विजेच्या सेफ्टी मॅन्युअलचं उल्लंघन होत आहे आणि वीज मंडळाकडनं ज्या प्रकारचे वीज वहन वितरण करताना सेफ्टी मापदंड अवलंबले पाहिजे ते अवलंबले जात नाही। त्यामुळे आतापर्यंत 63 लोकांचे मृत्यू झालेले आहेत आणि त्याला पूर्णपणे वीज मंडळ आणि वीज मंडळच जबाबदार आहे।